आता आपल्याला भारताचे विभाग बघू. ठीक आहे, आता हा दुसरा टॉपिक चालू होतोय भारताचे विभाग. भारताचे विभाग. ठीक आहे, महाराष्ट्राचे विभाग असताना तसेच आपल्याला भारताचे विभाग. आता भारताच्या विभागामध्ये पहिला मुद्दा येतो भारताचे प्रशासकीय व राजकीय विभाग. भारताचे प्रशासकीय व राजकीय विभाग. दुसरा मुद्दा या ठिकाणी येणार आहे भारताचे प्रादेशिक विभाग. भारताचे प्रादेशिक विभाग याला आपण रिजनल म्हणतो. रिजनल. ठीक आहे, प्रादेशिक. आणि हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. ठीक आहे. आणि तिसरा भाग जो येतो जो सगळ्यात महत्त्वाचा आहे भारताचे प्राकृतिक यालाच आपण नैसर्गिक आणि यालाच आपण स्वाभाविक विभाग असं म्हणतो. ठीक आहे, प्राकृतिक, नैसर्गिक किंवा स्वाभाविक विभाग याचा आपल्याला पूर्ण अभ्यास करावा लागतो. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी आपण प्राकृतिक विभाग म्हणतो, ठीक आहे, त्यावेळी आपण म्हणतो कोकण आहे, सह्याद्री पर्वत आहे, महाराष्ट्र पठार. ठीक आहे, प्रादेशिक विभाग ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी आपण म्हणतो खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण. ठीक आहे, भारताचा ज्यावेळी महाराष्ट्राचा ज्यावेळी प्रशासकीय विभाग म्हणतो त्यावेळी आपण प्रशासकीय विभाग सांगतो. ठीक आहे, कोकण, पुणे, नागपूर, नाशिक प्रशासकीय विभाग सांगतो. ठीक आहे, आता भारतामध्ये पण हीच कन्सेप्ट आहे, फक्त आपल्याला या ठिकाणी थोडी समजून घ्यायची. ठीक आहे, प्रशासकीय किंवा राजकीय विभाग. प्रशासकीय किंवा राजकीय विभाग म्हणजे काय, तर प्रशासनाच्या सोयीसाठी केलेले विभाग. म्हणजे काय, आता भारताने प्रशासन सोयीचं जावं म्हणून भारताची विभागणी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये केली. ठीक आहे, आता पूर्वी 29 राज्य होते, पण आता जम्मू काश्मीरचं केंद्रशासित प्रदेशामध्ये रूपांतर झाले. मग आता भारतामध्ये किती राज्य आहेत? 28. ठीक आहे, भारतातील 28 राज्य व किती केंद्रशासित प्रदेश? 8 केंद्रशासित प्रदेश. किती केंद्रशासित प्रदेश? 8 केंद्रशासित प्रदेश. 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश हे सगळे मिळून एक यातला प्रत्येक भारताचा एक असला विभाग आहे प्रशासकीय किंवा राजकीय. बरोबर, कशासाठी? प्रशासनाच्या सोयीसाठी. ठीक आहे, आता भारताचे प्रादेशिक विभाग म्हणतो. प्रादेशिक विभाग आपण प्रदेश म्हणजे काय जनरल समजू. ठीक आहे, प्रदेश म्हणजे आता इथे मी म्हणतो प्रदेश. ठीक आहे, आपण काय म्हणतो जनरली आपण म्हणतो ज्वारी उत्पादक प्रदेश, मलेरियाग्रस्त प्रदेश. ठीक आहे, किंवा पठारी प्रदेश. ठीक आहे, आता थोडंसं जर आपण बघितलं प्रदेश म्हणजे असा समान व सलग भाग. प्रदेश हा समान आणि सलगच असला पाहिजे. प्रदेश हा विखुरलेला असत नाही, वेगवेगळा. प्रदेश म्हणजे असा समान आणि सलग भाग ज्यामध्ये काही गोष्टीत समानता आढळते. म्हणजे आपण जर म्हटलं की ज्वारी उत्पादक प्रदेश, तर खाली कर्नाटक पासून आपण काय करू शकतो, महाराष्ट्रापर्यंत, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत असा सलग घेऊ शकतो. हा झाला ज्वारी उत्पादक प्रदेश. मलेरियाग्रस्त प्रदेश एकाच राज्याचा नाही, किनारपट्टीचा जो भाग आहे आणि मलेरियाग्रस्त असेल तर तो संपूर्ण घेतला आपण मलेरियाग्रस्त प्रदेश. आपण गहू उत्पादक प्रदेश म्हटलं तर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशचा पट्टा घेऊ शकतो. बरोबर, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश सलग हा पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश असा जो सलग पट्टा आहे, बिहार किंवा पश्चिम बंगाल, हा आपण काय म्हणू शकतो उत्तर
इत्यादी प्रदेश आसामचा भाग वगैरे त्याच्यामध्ये येणार आहे. ठीक आहे. मग आपण म्हणजे सलग. ठीक आहे. सलग म्हणजे काय तर हा सलगच असतो. प्रदेश हा सलग असतो. 6वी 7वीच्या पुस्तकामध्ये व्याख्या दिलेली आहे. ठीक आहे. सलग असतो. आता कोणत्या गोष्टीमध्ये समानता असते? कोणत्या गोष्टीमध्ये समानता असते तर जनरली साहित्य, कला, संस्कृती, राहणीमान, लोकांचे राहणीमान, बोलीभाषा, सण, उत्सव, परंपरा, जमिनी, हवामान इत्यादी गोष्टीत समानता आढळते. इत्यादी गोष्टीत समानता आढळते. आपण जनरली विचार केला की महाराष्ट्राचा एक प्रादेशिक विभाग कोणता? खानदेश. धुळे, जळगाव, नंदुरबार 3 जिल्ह्यांचा मिळून म्हणला खानदेश. खानदेशामधलं हवामान, खानदेशमधली बोलीभाषा, खानदेशमधले सण उत्सव, खानदेशमधली परंपरा सगळ्यांमध्ये एक प्रकारची काय आढळणार आहे? समानता आढळणार. आपण बघितला की पुणे प्रादेशिक विभाग. पुणे प्रादेशिक विभागामध्ये काय येते? पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर आणि नाशिक पण घेतले आपण. नगर आणि नाशिक पण घेतले. या सगळ्या प्रदेशामध्ये पीक, जमीन, हवामान, बोलीभाषा, सण उत्सव, राहणीमान, परंपरा इत्यादी गोष्टींमध्ये आपल्याला समानता आढळून येते. थोडीशी रिजनल लँग्वेज वेगळी असेल पण बाबा सगळीकडे काय मराठी एका ठराविक लाईनीवर सगळीकडे ठराविक सण साजरे केले जातात. बरोबर. हा बराचसा प्रदेश हा ज्वारी, गहू किंवा डाळी, फळपीक यासाठी आहे. ठीक आहे. जनरली पश्चिम महाराष्ट्राचं हवामान हे समान प्रकारचं मग याला म्हणायचं प्रदेश. ठीक आहे. मग भारताचे प्रादेशिक विभाग कोणते? भारताचे प्रादेशिक विभाग कोणते याचं उत्तर या ठिकाणी लिहून घ्यावं लागेल. ठीक आहे. पूर्व भारत, पश्चिम भारत, पूर्व भारत, पश्चिम भारत, उत्तर भारत, दक्षिण भारत, मध्य भारत आणि थोडासा त्यातूनच वेगळा काढलाय ईशान्य भारत. आता हे 6 जे आहेत हे भारताचे प्रादेशिक विभाग म्हणावं लागेल. बऱ्याच वेळा याच्यावर प्रश्न आलेला नाही. आतापर्यंत बऱ्याच वेळा आले पण प्रादेशिक विभाग करायचे तर भारताचे अशा पद्धतीनं करावे लागले. ठीक आहे. भारताच्या अशा पद्धतीने ही आपण बनवलेले प्रशासकीय विभाग प्रशासनाच्या सोयीसाठी. प्रादेशिक विभाग प्रशासकीय विभागामधलेच काही गट आपण वेगळे काढलेले. ठीक आहे. जे त्याच्यामध्ये काही गोष्टींमध्ये समानता आढळेल मग त्याला आपण पूर्व भारत, उत्तर भारत, बरोबर, दक्षिण भारताची संस्कृती, खाद्यपदार्थ, सण उत्सव वेगळे, उत्तर भारतातले वेगळे. ठीक आहे. पश्चिम भारतातले वेगळे. बऱ्याच वेळा आपल्याला उत्तर भारतामधला एखादा सण विचारला जातो, दक्षिण भारतामधला एखादा महत्वाचा सण विचारला जातो, पोंगल विचारला जातो. ठीक आहे. पोंगल असे बरोबर. मग भारताच्या प्रादेशिक विभागामध्ये आपल्याला हे विभाग केले. आता जो आपल्या पुस्तकामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि आपण ज्याचा अभ्यास करतो ते म्हणजे भारताचे प्राकृतिक, नैसर्गिक आणि स्वाभाविक विभाग. याला प्राकृतिक म्हणू शकतोय, नैसर्गिक म्हणू शकतोय, स्वाभाविक म्हणू शकतोय. याच्यामध्ये मुख्य फरक असा की यातला कुठलाही विभाग आपण बनवलेला नाही. मग प्रकृतीनुसारच भारताची निर्मिती होताना प्रकृतीनुसार किंवा नैसर्गिक पद्धतीने या विभागांची निर्मिती झालेली आहे. या विभागांची निर्मिती झालेली आहे. नैसर्गिक पद्धतीने या विभागाची निर्मिती झाली. दुसरं आपण हे बनवलेले नाही. आणि हे विभाग कोणते आता या ठिकाणी लिहिताना आपल्याला लक्षात येईल. एक आपण म्हणणार उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश. आता ज्यावेळी आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो त्यावेळी याला डायरेक्टली आपण हिमालय म्हणत नाही. उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश. ठीक आहे. उत्तर भारतीय पर्वतीय आपण 5वी 6वीचं 4थीचं वगैरे पुस्तक काढलं तर तिथं फक्त हिमालय
हा टॉपिक असतो. ठीक आहे, त्यांना फार डीपमध्ये घेऊन गेलेलं नसतं. पण इथं आपल्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना आपल्याला उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश जो संपूर्ण पसरलेला एक नैसर्गिक किंवा प्राकृतिक विभाग आहे त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. दुसरा प्राकृतिक विभाग आहे उत्तर भारतीय मैदान. दुसरा प्राकृतिक विभाग आहे उत्तर भारतीय मैदान. ज्यावेळी आपण भारताचा प्राकृतिक किंवा स्वाभाविक नकाशा बघतो त्यावेळी त्याच्यामध्ये राज्याच्या बॉर्डर्स वगैरे काहीही दाखवलेल्या नसतात. कलर कोडने तो नकाशा दाखवला असतो. म्हणजे तो कसला नकाशा आहे, प्राकृतिक किंवा स्वाभाविक. ज्यावेळी आपण भारताचा प्रशासकीय किंवा राजकीय नकाशा बघतो आणि कोपऱ्यामध्ये नकाशा लिहिलेला असते प्रशासकीय किंवा राजकीय, त्याच्यामध्ये प्रत्येक राज्याची केंद्रशासित प्रदेशाची बॉर्डर्स, राजधान्या या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. हे आपण केलेले नैसर्गिकरित्या प्रकृतीनुसार निर्माण झालेले विभाग आहे. पहिला उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश, दुसरा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश किंवा मैदान आपण म्हणू शकतो. तिसरा द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. ठीक आहे, भारताच्या नकाशामध्ये या ठिकाणी गुजरात पासून जो खालचा जो भाग आहे याला आपण द्वीपकल्प असं म्हणतो. द्वीपकल्प म्हणजे पाण्याने 3 बाजूने जी भूमी वेढलेली असते त्याला आपण म्हणतो द्वीपकल्प. पाण्याने जर 4 बाजूने वेढलं त्याला आपण म्हणतो बेट. उत्तर भारतीय मैदान हा जनरली आपल्याला चौकोनामध्ये दाखवतो. याचा आकार चौकोनी दाखवतो. इकडं जो आहे भारताच्या नकाशामध्ये या ठिकाणी याची रुंदी जास्त येईल आणि पूर्वोत्तर त्याची रुंदी कमी होऊन जाईल. हिमालय पर्वतीय प्रदेश दाखवताना आपण त्याला रांगांच्या स्वरूपामध्ये दाखवतो. त्याच्या 3 प्रमुख रांगांचा या ठिकाणी आपला अभ्यास करायचा. ठीक आहे, चौथा जो या ठिकाणी भाग आहे प्राकृतिक विभाग हा किनारपट्टी प्रदेश. हा काय येणार आहे, किनारपट्टी प्रदेश. मग याच्यामध्ये पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी. पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम याच्यामध्ये आपण किनारी प्रदेश प्लस किनारपट्टीला असणारे पश्चिम घाट आणि पूर्व घाट या दोघांचा सुद्धा या ठिकाणी आपण काय करतो, अभ्यास करतो. आणि पाचवा जो भाग आहे भारतीय बेटे. पाचवा जो भाग आहे भारतीय बेटे, याच्यामध्ये जनरली आपण 2 बेटांचा प्रामुख्याने अभ्यास करतो. एक अंदमान निकोबार आणि दुसरं आहे लक्षद्वीप. तशी बरीचशी बेटं भारतामध्ये मुख्य व्याख्याने भूमीला लागून आहे, पण मुख्य प्रामुख्याने आपण 2 बेटांचा अभ्यास करतोय, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप. ठीक आहे, हे भारताचे प्राकृतिक विभाग. हे आपण बनवलेले नाही. निर्मितीवेळी, पृथ्वी निर्मितीवेळी, भारताच्या निर्मितीवेळी हे जे विभाग बनलेले आहेत त्याला आपल्याला बॉर्डर दाखवता येणार नाही. राजकीय नकाशामध्ये बॉर्डर दाखवता येणार नाही. विस्तार हा कमी जास्त आहे, पूर्वेपासून पश्चिमेकडे, उत्तरेपासून दक्षिणेकडे. ठीक आहे, म्हणून याला आपण म्हटलंय प्राकृतिक विभाग, नैसर्गिक विभाग किंवा स्वाभाविक विभाग. आता ज्यावेळी आपल्याला विचारलं जाईल प्राकृतिक विभाग त्यावेळी आपल्याला ही नावं ओळखता आली पाहिजे. ज्यावेळी आपल्याला विचारलं जाईल प्रादेशिक विभाग, भारतासंबंधी प्रादेशिक विभाग, ह्या प्रश्न रेअरली येतो, पण महाराष्ट्रासंबंधी प्रादेशिक विभागाचा प्रश्न येतो. ठीक आहे, त्याला आपण नावं पण प्रादेशिक दिलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठवाडा नाव दिलेले आहे, पश्चिम महाराष्ट्र नाव दिलेले, विदर्भ नाव दिलेले प्रादेशिक, त्याला आपण वराड म्हणायचं. खानदेश प्रादेशिक नाव दिले, खानदेश कुठल्या जिल्ह्याचं नाव आहे. ठीक आहे, प्रादेशिक नाव आहे. तसं भारताच्या प्रादेशिक विभागामध्ये मात्र आपण काय केलंय, पूर्व विभाग, पश्चिम विभाग, उत्तर विभाग, दक्षिण विभाग, मध्य भारत आणि ईशान्य भारत हे प्रादेशिक. आणि प्रशासकीय किंवा राजकीय विभाग याच्यामध्ये आपण भारताची विभागणी 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये केलेले हे भारताचे प्रशासकीय किंवा राजकीय विभाग. आता आपल्याला पुढं भारताच्या प्राकृतिक विभागाचा एकेका विभागाचा या ठिकाणी अभ्यास करावा लागेल. एकेका विभागाचा भारताच्या क्षेत्रफळामध्ये कोणत्या विभागाने किती क्षेत्र व्यापलेले आहे कंपॅरेटिव्हली आपल्याला विचारलं जातं. जनरली उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशाने भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 15% भाग व्यापलेला आहे. किती टक्के? 15%. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाने
या ठिकाणी किती भाग व्यापलेला आहे 32% भाग व्यापलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाने 38% भाग व्यापलेला आहे. किती टक्के? 38%. ठीक आहे. या ठिकाणी काही भागांची फक्त गंगेच्या मैदानी प्रदेशाचा जर विचार केला तर तो 9%. फक्त गंगेच्या मैदानी प्रदेश. पण गंगेचं मैदान हे उत्तर भारतीय मैदानाचाच एक भाग आहे. उत्तर भारतीय मैदानाचाच एक भाग आहे. हा 1 बाय 1 आपल्याला डिटेलमध्ये बघावा लागेल. ठीक आहे.